आज आपण चाललेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यामध्ये। बुलढाणा जिल्ह्यामधला लोणार तालुका आहे आणि या ठिकाणचं पळसखेड नावाचं गाव आहे। आता या गावामध्ये राजाराम गजानन जायभाई यांचा परिवार राहतो आहे आणि यांच्या परिवारामध्ये वडील आहेत गजानन जायभाई, त्याचबरोबर ती आई आहे, त्याचबरोबर ती त्यांचा मुलगा गजानन। आता गजानन जे आहेत त्याचं गावातच शिक्षण झालेलं आहे, वडील शेती करतायत, मुलगा सुद्धा वडिलांना साथ देतो आहे आणि घरची आता शेतकऱ्याची परिस्थिती ही साधारण सर्वसामान्य म्हणजे सर्वसामान्य लोकांप्रमाणेच यांची सुद्धा आर्थिक परिस्थिती होती। आता राजाराम जो आहे त्याच्या गावामध्ये पण अनेक मित्रमंडळी होते आणि त्याच्यामध्ये संतोष मदन थोरवे हा त्या परिवारासह त्या गावामध्ये राहत होता। याच्याबरोबरती सुद्धा राजाराम याची अत्यंत चांगली मैत्री होती आणि संतोष आणि राजाराम हे दोघंही एकमेकांशी अत्यंत म्हणजे अगदी वीरू जय वीरूची कशी मैत्री असते तशी मैत्री, बालपणापासून एकत्र राहिलेले, एकत्र शिकलेले, लहानाचे मोठे झालेले आणि दोघंही शेती करतायत, दोन्ही परिवार शेती करतायत। आता राजाराम जे आहे तो लग्नाच्या वयात आलेला होता। नंतर मग घरच्यांनी राजारामचं लग्न ठरवलं आणि घरामध्ये अत्यंत सुशील, अत्यंत सुंदर, सुलक्षणी अशा पद्धतीची गृहलक्ष्मी आली असं त्यांना वाटलं। तर आता त्या राजारामचा संसार जो आहे तो सुरू झाला, संसार बहरला, सगळं काही सुखानं चालू झालेलं होतं। आता याच्यामध्ये मुलगा आणि वडील हे शेती करत होते आणि पत्नी आणि आई हे जे आहेत तर त्या महिला मंडळ जे आहे ते घरी पण पाहिजे आणि शेती पण पाहिजे, अशा पद्धतीनं सगळं चाललेलं होतं, सगळं ठीक चाललेलं होतं, सुरळीत चाललेलं होतं। तर यामध्ये राजाराम जो आहे त्याचं शेतामध्ये पण काम करायचा आणि गावामध्ये पण, आता ज्यावेळेस आपण गावामध्ये असतो त्यावेळेस अनेक मित्र असतात, त्या मित्रांबरोबर ती पण जाणं बसणं, त्या मित्रांच्या घरी जाणं, त्या मित्रांनी घरी येणं, अशा पद्धतीनं अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि सुखामध्ये समाधानामध्ये हा सगळा संसार चाललेला होता। तारीख आहे 28 ऑक्टोबर 2023। आता या दिवशी राजाराम जो आहे तो शेतामध्ये ट्रॅक्टर घेऊन नांगरणीला गेलेला होता आणि त्याची नांगरणी वगैरे चाललेली होती। आता संध्याकाळी दिवसभर काम केलं त्याने आणि संध्याकाळी तो माघारी येईल असं वाटत होतं, पण संध्याकाळ झाली तरीही राजाराम माघारी आला नाही। त्यानंतर आता घरचे वाट बघत होते, आई वडील किंवा पत्नी वाट बघत होती, पण तरी पण राजाराम माघारी आलेला नव्हता। रात्री उशीर झाला, सगळ्यांना काळजी वाटायला लागली, चिंता वाटायला लागली आणि त्याच्यानंतर मग रात्रीचं अगदी अंधार पडलेला आहे तरी पण आला नाही। त्याच्यामुळे मग वडील आणि गावातली काही मंडळी जी आहेत तर त्या मंडळींनी राजारामचा शोध घ्यायला सुरुवात केली। त्याचबरोबर राजारामच्या मित्रांकडे चौकशी केली, इकडं तिकडं सगळीकडे पाहिलं, पण तो काय सापडत नव्हता। आणि याच्यामध्ये मग ज्या मित्रांच्या बरोबर ती राजाराम रात्रंदिवस असायचा किंवा अत्यंत जिवलग मित्र होते ते सगळे मित्र, त्यांना सुद्धा टेन्शन आलेलं होतं आणि ते मित्र सुद्धा राजारामला शोधत होते। आता ती रात्र गेली, दुसरा दिवस उजाडला आणि तरी सुद्धा राजाराम घरी आलेला नव्हता। आता तारीख आहे 29 ऑक्टोबर 2023। आता या दिवशी वडील जे आहेत ते मग लोणार पोलिसांमध्ये गेले आणि त्यांनी राजाराम बेपत्ता झाल्याची तक्रार दिलेली आहे। त्यानंतर मग पोलीस गावामध्ये येतात, त्यानंतर पोलिसांच्या त्यांच्या पद्धतीने तपासाला सुरुवात होते, विचारपूस केली जाते, चौकशीला सुरुवात होते आणि राजारामचा शोध घ्यायला सुरुवात होते। त्याच्यानंतर मग काही गावकरी म्हणजे सकाळी सकाळी काही गावकरी त्यांच्या कामानिमित्त शेताकडे जात होते, त्यावेळेस त्यांना एक मृतदेह आढळला। त्यानंतर गावकऱ्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली, पोलीस त्या ठिकाणी आले आणि तो मृतदेह जो आहे तो राजारामचा होता। तर या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केलाय आणि बाकीची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करायला सुरुवात केली। आता हा जो मृतदेह पाहिला तर सुरुवातीला असं वाटत होतं की यानं या शेतामध्ये स्वतःलाच संपवलं की काय, पण हा स्वतःला संपू शकत नाही, स्वतःला संपवणार नाही, आत्महत्या करणार नाही, तर ही हत्या आहे असा आई वडिलांना संशय होता। आता मग पोलिसांनी त्यांना विचारलं की तुमचा संशय कोणावरती आहे का? त्यावेळी त्यांनी सांगितलं की याचा मित्र जो आहे संतोष थोरवे याच्यावरती त्यांचा संशय आहे, कारण काही दिवसापूर्वी राजाराम आणि संतोष यांच्यामध्ये वाद झाला होता आणि याच वादामुळे राजाराम आणि संतोष यांच्यामध्ये बोलणं बंद झालेलं, कमी झालेलं आणि नवरा बायकोमध्ये सुद्धा म्हणजे राजाराम आणि राजारामांची पत्नी यांच्यामध्ये सुद्धा भांडण झालेलं होतं आणि त्यामुळे यांना त्याच्यावरती संशय होता। आता पोलिसांनी मग संशयाच्या आधारावरती संतोष थोरवेला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून माहिती घ्यायला सुरुवात केली, पण आपल्याला यातलं काही माहीत नाहीये आणि मी याच्यामध्ये नव्हतो, मला माहीत नाही वगैरे 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 असं त्यानं सांगायला सुरुवात केली। तो वेगळ्या पद्धतीने आव आणत होता, पण पोलिसांना मात्र
त्याचं जे जबाब होते ते संदिग्ध वाटत होते किंवा ते संशयास्पद वाटत होते। त्यामुळे मग त्यांनी अजून कसून चौकशी करायला सुरुवात केली आणि याच वेळेस त्या संतोषच्या हातावरती काही जखमा होत्या आणि कदाचित या झटापटीमध्ये त्या जखमा होतील अशा पद्धतीच्या त्या जखमा होत्या आणि त्यामुळे मग पोलिसांनी विचारलं की कसं लागलं, काय लागलं, काल कुठं होता, काय होता, हे सगळं विचारलं। समोरचा उडवाउडीची उत्तर देत होता आणि आपल्याला काहीच माहित नाहीये वगैरे वगैरे सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होता। पोलिसांच्या लक्षात आलं की हा खोटं बोलतो आहे। त्यानंतर पोलिसांनी खाकीचा खाक्या जो आहे तो दाखवला आणि त्याच्यानंतर मग या संतोषनं राजारामाची हत्या केल्याची माहिती दिली किंवा ते कबूल केलं होतं। आता पोलिसांनी मग या हत्येचं कारण विचारलं तर मग एक वेगळीच हकीकत समोर आलेली होती। आता राजाराम आणि संतोष हे एकाच गावामध्ये असणारे अनेक वर्षापासूनचे चांगले मित्र होते। एकमेकांच्या घरी त्यांचं येणं जाणं होतं आणि त्यानंतर आता राजाराम वयात आल्यानंतर राजारामचं लग्न झालं। आता संतोषची ओळख राजारामाच्या बायकोबरोबर पण झाली होती, कारण आपण ज्यावेळेस घरात जातो त्यावेळेस घरातले पुरुष मंडळी असतील, महिला मंडळी असतील, त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर ती ओळख होते आणि म्हणजे साहजिकच नॅचरल गोष्टी आहेत घरामधल्या सगळ्या लोकांची ओळख होणं। आता याच्यामध्ये मग हळूहळू असं झालं की संतोष आणि राजारामची पत्नी तर यांच्यामध्ये फार अगदी यारावजी भासाभाऊजी अशा पद्धतीनं कार्यक्रम सुरू झाला आणि दोघांच्या मधली जवळीक वाढली, दोघांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली आणि घरामध्ये कोणी नसताना संतोष जो आहे तो राजारामच्या पत्नीला भेटायला यायचा आणि यांच्यामध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते, अनैतिक संबंध सुरू झाले होते। आता ही बाब राजारामला कळली। आता कळल्यानंतर मग त्यानं आपल्या पत्नीबरोबर ती वाद घालायला सुरुवात केली व नवरा बायकोची भांडणं सुरू झाली होती आणि संतोष बरोबर म्हणजे आपला एवढा जीवलग मित्र आहे, त्या जीवलग मित्र आपल्या पाठीशी अशा पद्धतीनं वागतो आहे, अशा पद्धतीनं कृत्य करतोय आणि याच्यामुळे मग आपल्या मित्राचा संतोषचा सुद्धा याला राग येतोय आणि मग या रागाच्या ओघामध्ये यांच्यामध्ये प्रचंड वाद, प्रचंड भांडणं म्हणजे नवरा बायकोमध्ये पण वाद सुरू झाला, मित्रामित्रामध्ये सुद्धा वाद सुरू झालेला होता आणि या सगळ्यामध्ये आपल्या प्रेमामध्ये अडचण ठरणाऱ्या आपल्या प्रियसीचा पती म्हणजेच आपला मित्र राजाराम याला कायमचं संपवायचं अशा पद्धतीचा कट त्या मित्रानं रचलेला आहे आणि त्याच्यानंतर यांच्यामध्ये आता नवरा बायकोमध्ये तर रोजच भांडणं होत होती, मित्रांमध्ये पण भांडणं झालेली होती आणि याचा सगळ्याचा फायदा घेऊन किंवा याचा राग मनात ठेवून 28 ऑक्टोबर 2023ला मग या ठिकाणी ही हत्या करण्यात आली होती। आता त्याच्यामध्ये राजाराम जे आहेत ते शेतामध्ये नांगरणीसाठी गेले होते आणि एकटाच ट्रॅक्टर घेऊन ते नांगरणी चालली होती आणि ही माहिती संतोषला कळलेली होती आणि मग संतोष पण हळूहळू पाठीमागे म्हणजे शेतामध्ये आलेला होता आणि राजाराम शेतामध्ये काम करून नंतर दमला आणि त्याच्यानंतर विश्रांतीसाठी एका झाडाच्या खाली पाठ टिकवली होती, आराम चाललेला होता आणि तेवढ्यात तो संतोष त्या ठिकाणी आला आणि त्यानं त्या ठिकाणी हल्ला केला, मारहाण केली, गळा दाबला आणि त्या ठिकाणी ठार मारलं आणि या ठिकाणी राजारामनं स्वतःला वाचवण्यासाठीचा बचाव केला होता आणि त्यामुळे मग त्या संतोषच्या हाताला काही जखमा पण झालेल्या होत्या, पण तरी पण यानं ती हत्या केली, राजारामला त्या ठिकाणी संपवलं आणि आता तो मृतदेह जो आहे तो त्या ठिकाणी बाजूला टाकला आणि आपल्याला कुणी पाहिलेलं नाहीये असं याला वाटलं आणि त्याच्यानंतर ती शहानिशा करूनच तो तिथून निघाला आणि तो मृतदेह जो आहे तो त्या बाजूला लोटून दिला होता, पडलेला होता आणि आता हा घरी निघून गेलेला होता, आपल्याला काही माहिती नाही, आपण काही केलं नाही अशा पद्धतीचा तो आव आणत होता। संध्याकाळ झाली, उशीर झाला, राजाराम काही घरी आलेला नव्हता, त्याचा शोध चालू झाला होता, आरडाओरडा चालू झालेला होता आणि यावेळेस मग तो मित्र जो आहे तो सुद्धा आपल्या मित्राला शोधण्याचं काम करत होता आणि अखेर दुसऱ्या दिवशी 29 ऑक्टोबरला दुपारच्या वेळी मग पोलिसांनी या संतोषला ताब्यात घेतलेला आहे, अटक केली आणि नंतर हा गुन्हा उघडकीस आलेला आहे। आता या प्रकरणामध्ये राजारामच्या पत्नीची सुद्धा चौकशी होती आहे आणि याच्यामध्ये आता अजून काही भविष्यामध्ये वेगळी नवीन माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते। आतापर्यंत जे माध्यमातून आलं ते फक्त मी तुमच्या समोर मांडलेलं आहे, अजूनही वेगळं काही आलं आणि काही अपडेट असतील तर ते सुद्धा तुम्ही मला जरूर कळवा। पण या ठिकाणी इथं फक्त मित्राचा खून झाला असं नाही तर मैत्रीचा सुद्धा खून झाला, विश्वासाचा सुद्धा खून झाला, नात्यांचा खून झाला आणि शरीरालाच नाही तर आत्म्याला सुद्धा यांनी मारलेला आहे आणि अशा पद्धतीने अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडलेली होती। म्हणजे नात्यांवरती विश्वास म्हणजे उडावा अशा पद्धतीच्या या घटना आहेत। आता आपण यातनं धडा काय घ्यायचा तर आपण प्रत्येक वेळी अनेक वेळी असं सांगितलेलं आहे की म्हणजे काय होतं की आपण एक मर्यादा प्रत्येक वेळी बाळगली पाहिजे किंवा प्रत्येक वेळी ठेवली पाहिजे।
म्हणजे एक वाक्य तुम्हाला वाटतं आता ते सोशल मीडियावर पण ट्रेंडिंग झालेलं आहे की मित्र आणि कुत्र हे घराच्या बाहेरच असले पाहिजेत, कारण जर ते घरामध्ये असले तर घरामध्ये घाण करून ठेवतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एक वेळ 4 पायाचं कुत्र जे आहे ते आपल्याबरोबर ती प्रामाणिक राहील, पण 2 पायाच्या मित्रा मात्र कधी घात करेल किंवा 2 पायाचा मित्र कधी आपला विश्वासघात करेल हे सांगता येत नाही. आता मी असं म्हणत नाही की सगळे मित्र वाईट असतात, पण असंही म्हणत नाही की सगळेच मित्र चांगले असतात. त्याच्यामुळे आपण 4 पायाच्या पासून सावध नाही राहिला तरी चालेल, पण 2 पायांच्या पासून मात्र सावध राहिलं पाहिजे. हा मोठा धडा आपल्याला मिळतो. त्याचबरोबर ते आपला जोडीदार आपल्यापासून जर दूर जात असेल किंवा दुसऱ्याबरोबर ती जर संबंध ठेवत असेल तर अशा व्यक्तींना अडवण्यापेक्षा त्यांना त्यांची वाट मोकळी करून द्यावी आणि त्यांना त्यांचं आयुष्य जगून द्यावं आणि आपलं आयुष्य आपण सुखानं जगावं. कारण अशा प्रकरणामध्ये कितीही वाद घातला तरी जर समोरची व्यक्ती सुधरतच नसेल आणि त्याच्यातनं मग अघटित घटना घडत असतील, त्याच्यापेक्षा अशा व्यक्तींपासून दूर राहिलेलं चांगलं असतं. त्याचबरोबर ही पण गोष्ट लक्षात ठेवा की जे लोक अनैतिक संबंधामध्ये असतात त्यांना असं वाटत असतं की आपण काहीतरी भव्य दिव्य केलेलं आहे, आपण स्वर्गात आहोत, आपण किती, म्हणजे अशी प्रत्येकाची एक मानसिकता असते. पण ज्या वेळेस हे लोक एकत्र येतात, कारण काय होतं अनैतिक संबंधामध्ये कधीतरी भेटणं वगैरे होतं आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असतं की आपण काहीतरी भव्य दिव्य चांगलं काहीतरी असं स्वर्गीय करतो आहे. पण ज्यावेळेस हे एकत्र राहायला येतात त्यावेळेस त्यांचं कधीच पटत नाही, कारण हे लोक हे वासनेनं एकत्र आलेले असतात, त्यांच्यामध्ये प्रेम नसतं आणि त्यामुळे मग अशी लोक स्वतःचं जीवन नंतर उद्ध्वस्त करून घेतात. त्यामुळे अशा लोकांसाठी जे अनैतिक वागतात त्या लोकांसाठी स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करून घेऊ नये आणि कुणाच्याही बाबतीमध्ये दुर्दैवी घटना घडू नये, कुठेही कायदा मोडला जाऊ नये आणि या सगळ्यातनं बाहेर पडता यावं यासाठी प्रत्येकानं अशा ज्या घटना घडतात त्याच्यातनं काहीतरी शिकलं पाहिजे आणि आपल्याकडूनही कायदा मोडला जाणार नाही आणि दुसऱ्याने जर कायदा मोडत असेल तर त्यालाही आळा घातला पाहिजे. पण यावरती अजून काय उपाय करता येऊ शकतात, तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.